नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया फेब्रुवारी 2025 मासिक राशी भविष्य. कर्क राशी, दूरच्या यात्रेचे योग बनतील. कुणी विपरीत मित्रासोबत दूरच्या यात्रेचे योग बनवू शकतात. यात्रेच्या वेळी कुणी खास मित्र होऊ शकतो. हा महिना मौज मस्तीत व्यतीत होऊ शकतो. यासोबतच काही धर्मकर्माचे कार्यही तुम्ही करू शकता. हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी मध्यमपेक्षा उत्तम राहण्याची शक्यता आहे. तुमच्या खर्चात वाढ होईल, परंतु कमाईही जबरदस्त होईल. यामुळे तुम्ही कमाई आणि खर्चामध्ये उत्तम सामंजस्य ठेवून आपल्या आर्थिक स्थितीला उत्तम बनवू शकाल. गुंतवणूक करण्यानेही तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये काही सुधार येण्याचे योग बनवू शकतात आणि तुमची आर्थिक आव्हानेही कमी होतील. स्वास्थ्य समस्यांच्या प्रति महिन्याच्या सुरुवातीमध्ये थोडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असेल. कौटुंबिक संबंध मधुर राहतील. वैवाहिक संबंधात उत्तम असाल, परंतु काही समस्याही समोर येतील. प्रेमसंबंधासाठी महिना चढ भरलेला राहील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ राहील. तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात सन्मानित केले जाऊ शकते. तुम्ही खूप मेहनतही कराल, त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रशंसाही मिळेल. उपाय: चंद्रदेवाच्या बीज मंत्राचा जप करा. सिंह राशी, वैवाहिक संबंधासाठी ही वेळ चढ उतारांनी भरलेली असेल. तथापि प्रेम संबंधात जर तुम्ही थोडी सावधानी ठेवली तर स्थिती ठीक होऊ शकते. तरीही तुम्हाला आपल्या प्रियतमच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. तुमची कमाई चांगली राहील, परंतु त्या कमाईला कुठल्याही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे नुकसान सहन करावे लागू शकते. व्यापारासाठी दीर्घसूची योजना बनवणे तुमच्यासाठी कारगर सिद्ध होईल. तर नोकरी करणाऱ्या जातकांच्या आपल्या कामावर विश्वास ठेवून उत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नरत राहावे लागेल. तेव्हाच तुम्ही कार्यक्षेत्रात उत्तम करू शकाल. तुम्ही जेव्हाही कुणासोबत बोलाल तेव्हा सावधानी ठेवा. तुमच्या भावात केतूची उपस्थिती शब्दांच्या द्वारे समोरच्यांना आपल्या बोलण्याचा अर्थ काढण्याने संबंध बिघडू शकतात. हा महिना तुमच्यासाठी ठीकठाक असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीमध्ये राहू आणि शुक्र अष्टम भावात आणि सूर्य बुध 6व्या भावात, तसेच केतू 2ऱ्या भावात आणि शनी दशम भावात असल्याने स्वास्थ्य समस्या तुम्हाला चिंतित करू शकते. तुम्हाला खूप लक्ष देण्याची आवश्यकता असेल. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींना सुधारण्याची आवश्यकता असेल, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारी लहान मुलींना काही सफेद खाण्याच्या वस्तू भेट करा. कन्या राशी, तुमच्या अधिकार क्षेत्रात वृद्धी होईल. भाग्यस्थानात देवगुरु बृहस्पतीचे असणे तुम्हाला योग्य निर्णय घेऊन जीवनात पुढे नेण्यास मदतगार सिद्ध होईल आणि गुरु महाराजांच्या कृपेने तुम्हाला ईश्वर कृपा प्राप्ती होईल. शनी महाराज 6व्या भावात राहून शुक्रता योग बनवतील. यामुळे तुमचे विरोधी शांत राहतील आणि तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमच्या स्वास्थ्य समस्येतही कमी येईल, परंतु हे 6व्या भावाचा स्वामी असण्यासोबतच पंचम भावाचा स्वामीही आहे, म्हणून शिक्षणात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात आणि स्वास्थ्यामध्ये चढ उतार सोबत पुढे जाल. स्वास्थ्य समस्या येतील, परंतु काही काळाने जातील. तुम्हाला या महिन्यात
ध्यान आणि प्राणायामची मदत घेतली पाहिजे. कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मध्यम स्वरूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. राशीमध्ये केतू महाराजांची उपस्थिती आणि सप्तम भावात शुक्र आणि राहूची उपस्थिती तुमच्या वैवाहिक संबंधात चढ उतारासोबत काही समस्या आणि अधूनमधून काही प्रेमाची स्थिती उत्पन्न करेल, परंतु स्वास्थ्य शिथिल होऊ शकते. पंचम भावात सूर्य आणि बुध आणि तुमच्या संतानामध्ये बुद्धीला वाढवेल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. मंगळ कार्यक्षेत्रात मजबूती प्रदान करेल. उपाय: तुम्ही बुध ग्रहाच्या बीजमंत्राचा जप करा. धन्यवाद.